आणि आता पुढची बातमी म्हणजे महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर आपल्याला आणि गोपीचंद पडळकरला तुरुंगामध्ये जावं लागणार असं वक्तव्य केलंय भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगलीच्या विटामध्ये। ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्हा लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका असं नितेश राणे म्हणाले। महाराष्ट्राचं राजकारण करतोय, या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आम्हा लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका। आम्ही काय 6 महिन्यामध्ये दोघंही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू, आपसात गोट्या खेळत असू आम्ही आवरात। आम्हाला काय हे लोक बाहेर ठेवत नाही। मला तर पहिल्या 100 दिवसातच आतमध्ये टाकतील, मला माहिती आहे, मी बॅगच भरून ठेवलेली। मी मेहनत करेन, जिद्द दाखवेन, दिवस रात्र महाराष्ट्र पिंजून काढेन, पण परत एकदा ऑक्टोबरमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाने महायुतीचं सरकार परत आणून दाखवेन असा निर्धार करून महाराष्ट्रामध्ये फिरतोय। शेवटी आपल्याला हे काय फक्त राजकारणाचा पुरता राहिलेला नाहीये, हा गँगवॉर सुरू झालाय। गँगवॉर मध्ये एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत हे विषय जातात। तुम्ही ह्यांचं घाणेरडं राजकारण बघा। आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर दौऱ्यावरती येत आहेत। यावरून उद्धव ठाकरेंनी मोदींवरती निशाणा साधला। हात लावेल तिकडे सत्यानाश, हीच का तुमची गॅरंटी असं म्हणत मालवणमध्ये पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी टोला लगावला। आपण जसं काल आता आपण मालवणमध्ये गेलो होतो, म्हणजे मी नव्हतो गेलो पण आदित्य वगैरे आणि सगळे तुमच्यापैकी गेले असतील। काय होतं तिकडे? का राडा करायला गेलो होतो? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात पडतो। पूर्वी एक दादा कोंडकेंचा पिक्चर होता, बोट लावून तिथे गुदगुल्या आहे ना, म्हणजे अजूनही बोललं तरी हसायला येतं। आता मोदी नवीन करतायत, हात लावून तिकडे सत्यानाश आहे ना, म्हणजे तो अजून तो सामना हरला त्याचं कारण हेच आहे। म्हणजे हात लावून तिकडे सत्यानाश हे नवीन आहे, ही यांची गॅरंटी। रस्त्यावरती खड्डे आहेतच, पण आपल्या काळामध्ये आपला प्रयत्न असायचा की बहुतेक खड्डे हे बुजवले जावे। या सरकारने घोषणा केली पण खड्डे बुजतच नाही, कारण यांच्या कारभाराला एवढे खड्डे पडलेत भ्रष्टाचाराचे, हे बुजणार कसे? कोण बुजवणार? आणि मग उगाच काहीतरी पाहणीचं नाटक करायचं। आता सगळे आपले कोकण चाकरमानी जाणार गणपतीला घरी, मग आत्ता यांना जाग आली महामार्गावरती किती खड्डे पडलेत ते बघायला। आणि मग तो अनिल कपूरचा पिक्चर होता ना, तो टाईपरायटर घेऊन फिरायचा, नायक, याला 8 टाका त्याला 8 टाका। ऑर्डर दिल्यानंतर तो टाईप करणार सांगतो, साहेब हा तुमचाच चेला चपाट आहे, कसं 8 टाकायचं याला? की विसर्जनाच्या तलावाच्या त्या बॅनरवरती मुख्यमंत्री आणि इतर सगळ्यांचे फोटो असतात। मला वाटतं ते सांगतात की कोणाचं विसर्जन केलं पाहिजे। गणपती बाप्पाचं नाही, कारण गणपती बाप्पा आपल्या हृदयात नेहमी असतात। एक प्रथा आहे, परंपरा आहे,